वायपरच चालत नाही, पाऊस एवढा जोरात पडतोय. म्हणजे आपण पण तेच करतो, तर बऱ्याच लोकांना आता सगळं पाठ झालेलं असेल. पण बेस्ट पार्ट हा दिसतो इथे की काही वर्कर ऍक्टिव्हली काम करतायत. मी तर हमेशा म्हणून हा नागोठण्याचा आयकॉनिक अंडरपास असणार आहे. आता आपण मित्रांनो कशेडी टनल साठी मार्ग घेतोय. हा बघा, हा जुना रस्ता आहे. परशुराम घाटाच्या इथे आहोत आपण आणि पाऊस पडतोय रिमझिम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघताय फ्लो विथ केअर हे आपलं यूट्यूब चॅनल. तर हा व्हिडिओ असणार आहे मुंबई गोवा हायवेचा अपडेट. भले बरीच लोक आता रिटर्न येत आहेत कोकणातून मुंबईमध्ये, पण आपण आता कोकणात चाललो. आपण बघूया काय चेंजेस झाले आहेत का आणि तेही तुम्हाला दाखवूया. तर चला निघूया आपण कोकणात जायला. आता बघा वाजले असतील 2:30 वाजलेत, तर निघूया आणि सकाळी आपण पोहोचू. 2:28 झालेली आहेत आणि आपण वाशीवरनं निघालो आता आणि पाम बीच घेऊन आपण पुढे जाणार आहोत पनवेलला. आपली नवी मुंबईची महानगरपालिका बघा ना, काय सुंदर दिसते रात्रीची जेव्हा लाईट लागतं त्याच्यामध्ये. एक नंबर आहे मित्रांनो. आमच्या गाडीचा वायपरचा थोडा इश्यू झाला आहे. तो वायपर आहे ना, डायरेक्ट हा वायपर फिरवला ना तर एकदम खाली जातोय, तो वरती येत नाही आहे. तर आता कुठेतरी पेट्रोल पंपला थांबवायला लागेल. त्याच्यामुळे आम्ही पार्किंग लाईट देऊनच चालवतोय गाडी. वायपरच चालत नाही, पाऊस एवढा जोरात पडतोय, काहीच दिसत नाही. लेफ्टलाच ठेव गाडी ना. तो पाण्याने फिट करतोय बघा. एवढंच आहे ना, बस झाला मग, बस झालं. एका आतून टाईट केला. थँक्यू. किती? 14. नशिबातच चालू झाला, काहीच दिसत नव्हतं मगाशी वायपर. खड्डे लय बेकार आहे तिथे ह्या रस्त्याला. इथून यायलाच नको एड्या. ते आपलं बेलापूर, कलंबोली आणि ते पनवेल परवडतं. कारण मोठ्या गाड्या येतात ना रे इथून सगळ्या, त्याच्यामुळे चढलोच ना आपण सगळं जायचं आपल्याला. तसं पंपातून भरलो इथे. हा आहे वडखळचा ब्रिज. आता आपण त्याच्यावरती चढतोय. आतापर्यंत रस्ता खरंच खूप चांगला आहे, काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. पेनपासून वडखळपर्यंत रस्ता चांगलाच आहे, स्मूथ आहे. आता इथून पुढे आपण पाहू काय सिच्युएशन आहे ती. इथून पुढे तुम्ही लेफ्ट मारला तर मग एक रस्ता जातो तो अलिबागला. माझ्या गेल्या माणगावपर्यंतच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यावेळेला ही लेन बंद होती आणि त्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्येच दोन्ही बाजूनी ट्रॅफिक ऑन केली होती. पण आता ही लेन पण ओपन झालेली आहे. स्पीड लिमिट इथं 80चा दिला आहे, पण रस्ता तसा असायला पण पाहिजे. पण आतापर्यंत तरी ओके आहे. आपण आता गडबला पोचलो आहे आणि गडबच्या इथे रस्ता थोडासा खराब आहे.
पण गेल्या वेळीपेक्षा परत इम्प्रूव्हमेंट वाटतंय मला. म्हणजे गेल्या वेळी इथे बरेचसे खड्डे होते, तर आत्ता तरी खड्डे नाही आहेत, पण सिमेंटचा रस्ता नाही. आणि हा जो अंडरपास इथे बनवत आहे त्याचं अजूनही काम चालू आहे आणि तिथे डायव्हर्जन दिलं आहे थोडं. एक वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत आपण आलो ना, म्हणजे आपण गडापच्या पुढे आता आमटेमला पोचू, तरी कुठेच आपल्याला अजूनपर्यंत सिंगल लेन नाही मिळालेली आहे. ते एक चांगलं आहे. म्हणजे गेल्या वेळी जेव्हा आम्ही माणगावचा ब्लॉग बनवला होता तेव्हा बऱ्याच ठिकाणी ह्या एरियामध्ये सिंगल लेनिंग केली होती त्या लोकांनी, पण आत्तापर्यंत सिंगल लेन नाही आहे आणि रस्ता ओके आहे माझ्या मते. सो फार सो गुड. इथे आपल्याला पहिल्यांदा आता सिंगल लेन मिळालेली आहे. बघा ना, बसेसच बस, एका पाठीमागे एक. इतक्या गाड्या सोडलेल्या आहेत कोकणामधून मुंबईला येण्यासाठी. आमटेमला आपण पोचलोय. इथे काहीच प्रोग्रेस नाही आहे. म्हणजे जसं आपण आपला गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलेला तशी सिच्युएशन आहे अजून पण. सिंगल लेनच आहे. थोडे खड्डे त्यांनी बुजवलेले आहेत, पण इथे ट्रॅफिक होतेच बघा ना, कारण मुंबईला येणाऱ्या बऱ्याच गाड्या आहेत आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पण थोड्या गाड्या आहेत. तर सिंगल लेन असेल तर मग हा प्रॉब्लेम होतोच. इथे लिहिलेलं आहे डायव्हर्शन 100 मीटर वरती आहे. पण हा जो पॅच होता ना आता आमटेमचा, तो नाही म्हटलं तरी तुम्हाला 1-1.5 किलोमीटरचा असेल. नाही रे, काय म्हणतो, 1-1.5 किलोमीटर असेल ना. आता आपण सिंगल लेन जे आलो ते, आणि इथे सगळे ते पेवर ब्लॉकच आहे. म्हणजे हे नागोठणे आमटेमची ही खासियत आहे. इथे पेवर ब्लॉकचा नॅशनल हायवे आहे. आणि परत आपल्याला इथे सिमेंटचं डायव्हर्शन लागलं, म्हणजे सिमेंटची गोव्याच्या दिशेची लाईन भेटलेली आहे. स्मूथ आहे रस्ता. बघू किती लांबपर्यंत आहे. म्हणजे आपल्याला आता नाही म्हणताना वडखळपासून इथपर्यंत 2 डायव्हर्शन मिळाले आहेत, एक किंवा 1-1.5 किलोमीटरचे. त्याच्या व्यतिरिक्त रस्ता चांगला आहे. आणि थोड्याच वेळात पहाट होईल आता. बघा आपला याच्यात 6 वाजलेत सध्या फायनलमध्ये. आणि आकाश बघा ना, हळूहळू आता ब्लू दिसायला लागला. मस्त एकदम स्काय ब्लू. इथे एक डायव्हर्शन मिळालं आपल्याला. हे 3रं डायव्हर्शन आहे. म्हणजे तिसऱ्यांदा आपल्याला आतापर्यंत सिंगल लेन मिळालेली आहे. आणि रस्ता डांबराचा आहे. त्या बाजूला काहीतरी काम चालू आहे ते बघा. म्हणजे हे रोड एक्सपॅन्शनचंच काम चालू आहे, पण ॲटलिस्ट काहीतरी मुवमेंट दिसते इथे. हा, हे एकदम नागोठणे जे स्टेशन आहे ना, इथे बघा लेफ्टला, त्याच्या बाजूला आहे. ते डायव्हर्शन संपलं आहे. म्हणजे सिंगल लेन जी होती ती परत आता डबल लेन होत आहे का काय माहिती. नाही, परत ती सिंगल लेनच होत आहे, पण इथे काहीतरी काम करतात म्हणून ते. अच्छा, हे ब्रिज वगैरे टाकणार आहेत वाटतं इथे, त्याच्यासाठी ते पिलर उभा करते. पण नाही, रस्ता मोठाच आहे. त्या बाजूला मुंबईला जाणारी लेन आहे राईट साईडला, तुम्ही बघू शकता. आणि ही गोव्याला जाणारी, पण ती पुढे मर्जच होत आहे सिंगल लेनमध्ये. आणि मित्रांनो, मस्त पहाड झालेली आहे बघा, उजाडलं आहे पूर्ण असं. आणि आपण आहोत सध्या नागोठणेला. मी तर हमेशा म्हणून हा नागोठण्याचा आयकॉनिक अंडरपास असणार आहे, कारण तो बांधून बरीच वर्ष झाली आहेत आणि त्याच्यावरती काहीच मुवमेंट नाही आहे. म्हणजे त्याचं
रस्त्यामध्ये रूपांतर करण्याचा काही प्लॅनिंगच दिसत नाही आहे. आमची पाठची जर सिच्युएशन तुम्ही बघितली तर थोडी गंभीर आहे, कारण पाठी बघा राजू आणि प्रशांत दोघं पण बसलेत. ते लालबागच्या राजाची जी आपण फ्रेम घेतली आहे ना, ती डिक्कीत बसली ना, मग ती त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन बसलेत आणि प्रशांत झोपला त्याच्यामध्ये. कोकण रेलचा ब्रिज, बऱ्याचदा मला असं कन्फ्युजन होतं की हे कोलाड आहे, पण ॲक्च्युली कोलाड नाही आहे, नागोठणेचा ब्रिज होता तो. कोलाडचा ब्रिज पण असाच थोडाफार दिसतो, पण तो व्हाईट कलरचा आहे. आणि जी सिंगल लेन होती नागोठण्याची, ती आता परत डबल लेनमध्ये रूपांतर झालं आहे त्याचं. आणि इथून 2-way ट्रॅफिक चालू आहे. मुंबईच्या दिशेची ट्रॅफिक त्या बाजूला, आणि आपण आता गोव्याच्या दिशेने निघालो आहे पुढे. आता इथून पुढे आपल्याला लागेल वाकण फाटा, त्याच्यानंतर कोलाड, इंदापूर आणि माणगाव. ॲक्च्युली मी हेच आता डिस्कस करत होतो राजूशी आणि ओमकारशी की आपल्याला थोडा लेटच झाला इथे. मित्रांनो, आम्ही ब्रेक घेतलेला एक अर्ध्या तासाचा. ओमकार झोपला होता, त्याने काही खाल्लं नव्हतं. काय रे ओमकार? आम्ही काय खाल्लं नव्हतं म्हणून म्हटलं जेवायला थांबलो आपण. मग काय जेवलं असतं तिकडे? आपण जेवायला व्हेज घेतलं होतं. एक व्हेज मिक्स भाजी घेतली होती, 2 चपात्या, जिरा राईस आणि डाळ तडका घेतला होता. अच्छा, वा, मस्त जेवलास. म्हणजे राजू तू पण जेवलास की काय रे? अच्छा. तर आपण वाकण फाट्याला आलो. इथे बघा लेफ्ट साईडला वाकण फाटा आहे. जर तुम्ही मुंबईवरनं खोपोली पाली मार्गे आला तर तुम्ही इथून बाहेर पडता. म्हणजे आता मुंबई गोव्याचे अपडेट इतक्या लोकांनी दिलेले आहेत यूट्यूबवरती, म्हणजे आपण पण तेच करतो. तर बऱ्याच लोकांना आता सगळं पाठ झालेलं असेल की कोणता फाट्याला काय म्हणतात आणि तो कुठून येतो आणि कुठून ऑप्शन्स आहेत. कारण मी म्हणेन की अजूनही जे कोकणवासी आहेत ते ऑप्शनच शोधत आहेत की बाबा कुठे चांगला रस्ता भेटेल आणि त्यांचा ट्रॅव्हल आहे तो चांगला होईल, कम्फर्टेबल होईल. आणि हे बघा, इथे गेल्या गणपतीलाही इथे ही सिच्युएशन होती. म्हणजे वाकण फाट्यावरनं तुम्ही निघाले की हा जो पूल आहे नदीवरचा, त्याची सिच्युएशन एकदमच वाईट आहे, काहीच चेंज होत नाही. इथे बघा केवढे मोठे मोठे खड्डे. आणि हा तेवढाच एक ब्रिजचा आहे, म्हणजे ते का पॅचवर्क पण नीट करत नाहीत का माहिती. पण त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं इथे, तर रस्ता परत सिमेंटचा डायव्हर्ट होतो, म्हणजे चांगला होतो. परत रस्ता सिमेंटचा होतो. इथे परत थोडंसं डायव्हर्शन आहे वाकण फाट्याच्या पुढे, पण ते तुम्ही एकदम विसरू शकता आरामात. कारण पुढची तुम्ही सिनरी बघा. त्या डोंगराच्या इथे काय मस्त धुका पसरलेला आहे सगळीकडे बघा. आणि ही जिंदालची कंपनी आहे. आणि छोटाच पॅच होता तो, 100 किंवा 150 मीटरचा असेल. आणि त्याच्या पुढे परत सिमेंटची लेन चालू झालेली आहे, डबल लेन. काय रस्ता आहे यार, मस्त एकदम. थोडं डोंगर आहे बाजूला, आणि बेस्ट पार्ट म्हणजे डबल लेन रस्ता आहे सिमेंटचा तो पण. इथे सुकेली खिंडमध्ये अजून हे काम चालूच आहे. मुंबईच्या दिशेने जी लेन जाते त्याचं ते बघा, तिथे काम करतायत अजून. पण बेस्ट पार्ट हा दिसतो इथे की काही वर्कर ॲक्टिव्हली काम करतायत. नाहीतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहाल की नुसतं रोड तशा सिच्युएशनमध्ये असतो, जुन्या सिच्युएशनमध्ये, किंवा मशिनरी आणून ठेवलेली असते पण काही काम दिसत नाही तिथे होताना. पण
म्हणजे बऱ्यापैकी आत्ता एवढा पहाटे म्हणजे आपल्याला बघा इथे दिसतात 6:30 वाजलेत, तरीही काही वर्कर्स इथे काम करत होते. ॲक्च्युली हा वन वे जो आहे ना तो लवकरच 2 लेन होईल. म्हणजे आता बघा पुढे तुम्हाला 100 मीटरमध्ये 2 लेन दिसेल, पण आतापर्यंत जो 1 किलोमीटरचा सुकेली खिंडमधला रस्ता होता ना तो 2 लेन खूप लवकर होईल, कारण त्या साईडचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे. फक्त थोडासा पॅच आहे आणि तिथेही ॲक्टिव्हली वर्क चालू आहे, म्हणजे ते गुड साईन्स आहे. सुकेलीच्या पुढे एक परत डायव्हर्शन सिंगल लेन झालेली आहे, पण तिथे ॲक्टिव्हली काम चालू आहे बघा. ॲक्च्युली गेल्या वेळी हेच बरंचसं मिसिंग होतं की रस्त्याची कामं झाली नव्हती आणि कामं चालूही नव्हती. पण आता मी बघतोय तर बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं ॲक्टिव्हली चालू आहेत आणि बऱ्यापैकी रस्ता त्यांनी कव्हर केलेला आहे आतापर्यंत. म्हणजे चांगला रस्ता आहे मी म्हणेन. 4 डायव्हर्शन सोडले तर आपल्याला एक ह्याला आमटेमच्या इथे एक डायव्हर्शन मिळाला, नागुटण्याच्या इकडे डायव्हर्शन आहे ते तर खराबच आहे. त्याच्यानंतर एक सुकेलीमध्ये आपल्याला डायव्हर्शन मिळालं, पण त्याचं काम खूप लवकरच होऊन जाईल. आणि एक आता सुकेलीच्या पुढे एक छोटंसं डायव्हर्शन होतं, तिथे पण ॲक्टिव्हली काम चालू आहे. आणि थोड्याच वेळात आता आपल्याला थोड्याच वेळात आपण कोलाडला पोचू. आता इथे पुन्हा आपल्याला सिंगल लेन दिसते. म्हणजे इथे काय झालं आता काय माहिती. अच्छा हा, हे गेल्या वेळी पण आपण कव्हर केलं होतं मानगावच्या ब्लॉगमध्ये. इथे हा ब्रिजचं काम चालू आहे बघा, तुम्हाला दिसेल. इथे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे इथे सिंगल लेन आहे आपल्याला नदीच्या वरती. पण ते छोटाच पॅच आहे हा, माझ्या मते 1 किलोमीटरचा असेल परत. आणि इम्पॉर्टंटली काय माहिती आहे का, जेवढ्या आपण आता सिंगल लेन पाहिल्यात, ही 5वी सिंगल लेनचा पॅच आहे. सगळे ते पॅच आहेत ते 1 ते 2 किलोमीटर अशा रेंजमध्येच आहेत. असं काही नाही आहे की 5 ते 10 किलोमीटरचा लॉंग सिंगल लेन पॅच आहे. आणि हा कोलाडचा ब्रिज, जसं मी गेल्या वेळी म्हटलेलं, मी इथे हमेशा कन्फ्यूज होतो. पण हा एक गोष्ट माझ्या लक्षात येते की हा व्हाईट कलरचा आहे, त्याच्यामुळे हा नक्कीच कोलाडचा ब्रिज आहे. आणि तो पाठी होता तो दुसरा होता ॲक्च्युली. ते एक ब्रिज बनणार आहे, त्याचे पिलर्स ऑलमोस्ट रेडी झालेत. पिलर कॅपवरती बसायची आहे, पण बरंच काम पेंडिंग आहे ब्रिजचं. सगळे दुकानं बंद आहेत रे, अजून काय उघडलेलं नाही. कोलाडच्या पुढे जो एक सिंगल लेनचा पॅच होता तो गेल्या वेळी खूप खराब होता. पण माझ्या मते इथे त्यांनी तो अपग्रेड केला आहे थोडा, डांबराचे पॅचेस वगैरे टाकून. खड्डे नाही आहेत पण. काय मस्त नेचर झालाय बघा. पाऊस पडतोय धो जोरात आणि रस्ता पण एकदम मस्त सुंदर आहे. सिमेंटचा रस्ता आहे. ॲक्च्युली कोणाकोणाला वाटतं की ह्या वर्षी गणपती आले सप्टेंबरमध्ये आणि तरीही बराच पाऊस पडतोय. कोकणामध्येही असं ऐकलं मी, पाऊस पडतोय आणि स्वतः आता पाहतोय पण. आणि मुंबईमध्येही पाऊस आहे ह्यावेळी बऱ्यापैकी. तर पाऊस चांगला झालेला आहे असं म्हणता येईल 2024मध्ये. मित्रांनो, आपण आता मानगावला पोचलो आहे आणि इंदापूर टू मानगाव हा रस्ता ना एकदम सुपर केलेला आहे. एकदम दम है उसमें, जबरदस्त बनाया है.
आणि जसं तुम्ही माणगावला बघताय इथे काही काम होणार नाही आहे, कारण ते स्कोपच नाही एक्सपेन्शनला. त्याच्यामुळे ते माणगावमध्ये हे बांधतायत, काय म्हणतात ते, बायपास. आणि त्याचंही काम बंद आहे ॲक्च्युली, पण एकदा बायपास झाला की ते प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगेन, जर तुम्हाला माणगावची ट्रॅफिक अवॉइड करायची असेल तर 8 वाजताच्या आधीच तुम्ही माणगावला पोचा. आणि हा बघा, हा जो रस्ता आहे ना, तो निजामपूरवरनं इथे माणगावला येतो. म्हणजे तो ऑल्टरनेटिव्ह वे आहे, सगळ्यांना माहिती असेल आतापर्यंत ज्यांनी ही मुंबई गोवा हायवेची कंडिशन एक्सप्लोर केली आहे त्यांना. मित्रांनो, इथे बऱ्याच ठिकाणी पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत लोणारीनंतर, पण ते पेवर ब्लॉकचं काम चांगलं आहे, इव्हन आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पुढे तुम्हाला जे ते ओव्हरपास दिसतंय ना, ते आधी बंद होतं आणि खालचा रस्ता खूप घाण होता. तर आता ते टेम्पररी माझ्या मते ओव्हरपास असं रेडी करून दिलेलं आहे गणेशोत्सवासाठी. तर बघू आपण त्याच्यावर जाऊन. तेव्हा जी मुंबईच्या दिशेने लेन येते तिथे पण पेवर ब्लॉक टाकलेले आहेत. गेल्या वेळी तो रस्ता इतका खराब होता ना, सांगू इच्छित नाही मी. आणि ते बघा, हा जो ओव्हरपास आहे ॲक्च्युली तो पण असंच पेवर ब्लॉक टाकून बनवून दिलेला आहे. पण एक आहे की खड्डे नाही आहेत ॲटलिस्ट. आणि समोर तुम्ही सीन बघा ना, काय मस्त आहे. त्या डोंगरावर असं धुका आलेलं आहे खाली. अरे बापरे, हे काय आहे. जरा रस्त्याची स्तुती केली आणि घाण असा खड्डा. एकदम सुसाट आहे ये रस्ता, एकदम खतरनाक. सीनरी आहे बघा ना, ते ढग उतरलेत खाली आणि रस्ता तर एकदम चाबूक आहे. मस्त रस्ता आहे. क्या बात है यार. अप्रतिम रस्ता आहे यार मित्रांनो. म्हणजे लिटरली हा असा सीटन आहे ना, ते राईट साईडनी गाड्या येतात त्या पण दिसत आहेत. मित्रांनो, हीच आहे ती सावित्री नदी जी महाडमध्ये आहे. आणि ज्या नदीला काही वर्षापूर्वी पूर आला होता आणि तो एक पूल होता, इथे ब्रिज होता ह्या दोघांच्या मध्ये, तो वाहून गेला होता त्या पुरामध्ये. आणि एसटी वगैरे पण खाली पाण्यामध्ये पडली होती. तर आता हा जो नवीन ब्रिज आहे तो जरा चांगला दणकट बांधलेला आहे. पण आत्ता पण बघा ना, त्या नदीला बरंचसं पाणी आहे. आता आपण मित्रांनो कशेडी टनलसाठी मार्ग घेतोय. हा बघा, हा जुना रस्ता आहे. हा जो इथे आहे ना, तो कशेडीचा जुना रस्ता.
आणि हा आपल्याला आता इथे दुसरा ब्रिज बांधून दिलाय जो कशेडी टनलला जातो. याचं अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता. अजून बॅरिकेड्स वगैरे लावलेले नाही आहेत साईडला. पण गणेश उत्सवासाठी चांगला त्या लोकांनी अरेंजमेंट केलेली आहे. आणि ते वरती तुम्ही बघता गाड्या ज्या येत आहेत त्या कशेडीमधून येत आहेत, टनलमधून. ते मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या आहेत. आणि हा रस्ता जो बनवलेला आहे तो गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी. गेल्या वेळी तिकडे एकच लेन होती ती आणि त्याच्यातूनच गाड्या यायच्या आणि जायच्या. स्पीड लिमिट दिलेला आहे. इथे पण काम चालू आहे अजून. बघा ते वर्कर्स काहीतरी काम करतात. खूप खराब आहे ऍक्च्युली. तर डोंगरावर बघा धुका कसा आलाय खाली. दुसरा बोगदा पण चालू केलेला आहे टेम्पररी असं वाटतंय. आपण आधी त्या जुन्या बोगद्यातून जायचो आणि त्याच्यातूनच येण्या जाण्याची ट्रॅफिक ऑन होती. पण आता त्या बोगद्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या जात आहेत. आणि हा जो दुसरा बोगदा त्यांनी आता रेडी केला आहे त्याच्यातून कोकणात जाणाऱ्या गाड्या जात आहेत. आणि तो बोगदा टेम्पररीच ओपन असेल कारण त्याला अजून कलर वगैरे काही मारलेलं नाही आहे. आपण आतमध्ये बघूया. रस्ता पण खराब आहे थोडासा. बरंच काम बाकी अजून या बोगद्याचं तुम्ही बघू शकता. इथे फक्त हीच लेन ओपन केलेली आहे, ती कॉन्क्रीटची आहे आणि ती लेफ्ट साईडची लेन अजून झालेली नाही आहे तिकडे. आणि हे बघा कनेक्टर त्या दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी.
किलोमीटर दिलेले आहेत आतापर्यंत. इथे सगळा रोड झालेला आहे. ऑलमोस्ट 3 लेन्स रेडी आहे. तिकडे लेन मार्किंग वगैरे बाकी आहे. बरंचसं काम बाकी आहे. लाईट्स पण बाकी आहेत अजून. त्यांनी तर टेम्पररी लाईट्स लावलेल्या आहेत. हा तिसरा एक्सटेन्शन आहे इथून त्या साईडला जाण्यासाठी. तिसरा ना. लाईट्स लावण्यासाठी काम पण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ते जे स्टँड्स असतात वरती ते लावलेले आहेत. पुन्हा एकदा इथे एक्सटेन्शन आहे. बाहेर निघालेलो आहोत. तर खूप छान म्हणजे एकदम मस्त हा बोगदा त्यांनी ओपन केला आहे, जेणेकरून त्या एकाच बोगद्यामध्ये ट्रॅफिक होणार नाही. निसर्ग बघ ना मित्रांनो. निसर्ग तर बघा कसला धुकं खाली उतरलाय डोंगरावरती. आणि आपण आता खेडला पोहोचतोय. आत्तापर्यंत रोड खूपच सरस आहे. खूप छान आहे. कशेडीचा नवीन टनल पण ओपन झालेला आहे. तर ऑल टुगेदर चांगला एक्सपिरियन्स झाला आत्तापर्यंत. खेड रेल्वे स्टेशन आहे बघा राईटला. हे राईटला खेड रेल्वे स्टेशन. आणि इथे रस्ता थोडा खराब आहे कारण तिथे वरती खूप जोरात काम चालू आहे. तुम्ही बघू शकता क्रेन बिन लावलेले आहेत बघा किती मोठ्या मोठ्या. पण तोपर्यंत इथे रस्ता खराबच आहे. तिथे ब्रिज बांधतायत ॲक्च्युली. तर ब्रिजचं काम चालू आहे. खेड स्टेशनच्या पुढे आता परत आपल्याला डबल लेन झालेली आहे आणि कॉन्क्रीटचा रस्ता आला आहे. तर तो ब्रिजच्या इथे आणि स्टेशनच्या बाजूला तेवढासा तो पॅच आहे 100-200 मीटरचा. तो थोडा खराब आहे. तर आता आपल्याला 6व्या डेपर्यंत तरी रस्ता चांगलाच मिळेल. आणि इथून बोस्ते घाटाची सुरुवात होते. मित्रांनो आता आपण परशुराम घाट एंटर करतोय. इथून परशुराम घाट सुरुवात होतो आणि परशुराम घाट संपल्यावरती आपण चिपळूणमध्ये पोहोचू. तर बघा परशुराम घाटाचे ही स्टेटस. आतापर्यंत रोड खरंच खूप चांगला आहे. मी परत हे रिपीट करतोय. एक 5-6 पॅचेस सोडले छोटे छोटे 2-2 किलोमीटरचे वडखळपासून ते कोलाडपर्यंत. त्याच्या व्यतिरिक्त रस्ता एकदम स्मूथ आणि खूप चांगला रस्ता. इथे पुढे परशुराम मंदिर आहे बघा. इथे बोर्ड लिहिला आहे. तो जो रस्ता आहे ना समोरून ती मोटरसायकल आली तिथून परशुराम मंदिरला रस्ता जातो. तिथे एक पान बघा ना मस्त लावलाय. बघा आतापर्यंत डबल लेनच आहे. काही इश्यू नाही आहे. मोस्ट लाईकली पुढे कुठेतरी त्या लोकांनी सिंगल लेन केली होती. काय सीन आहे बघा ना मित्रांनो. परशुराम घाटाच्या इथे आहोत आपण आणि पाऊस पडतोय रिमझिम. पण नेचर बघा तुम्ही. त्याच्यासाठीच लोक कोकणात येतात. सुंदर ना. वाव काय सुंदर धबधबा आहे बघा. परशुराम घाट उतरल्या हा धबधबा येतो. आता पाणी कमी आहे. एवढा काय पाऊस जास्त नाही आहे त्याच्यामुळे.
पण पावसात तर खतरनाक दिसेल तो. तिथे काही लोक गेले आहेत बघा खाली उतरून. आपण आता चिपळूणला पोचलो आहोत आणि पुढे आहे चिपळूणची बाजारपेठ. सांगायचं झालं तर आत्तापर्यंत रस्ता चांगलाच आहे. आता पुढे बघूया आपण. मोस्ट लाईकली आपल्याला इश्यू फेस करावा लागणार आहे संगमेश्वरच्या पुढे. तर आम्ही अजून डिसिजन घेतलेला नाही आहे की साखरपा मार्गे जायचं आहे. सावर्डे आलं आता. सावर्डेची बाजारपेठ बघा, बरीच गजबज आहे इथे. रोड चांगला आतापर्यंत. आता आपण पुढे संगमेश्वरला जाऊ आणि तिथे ब्रेकफास्ट करू. सावर्डे नंतर ना हा आता नवीन काय म्हणतात फ्लायओव्हर किंवा पासओव्हर बनवलाय. आधी इथून खालून जावं लागायचं आणि रोड खराब होता तिकडे. तर आता इथून वरूनच गाड्या जातात. चांगला बनवलाय, सिमेंटचा आहे पूर्ण रस्ता. तो बघा, तो जुना रोड आहे ना, तिथे खाली होता आधी. पूर्ण झालं नाही काम अजून. बॅरिकेड्स वगैरे हे लावलेले नाही आहेत, पण चांगला बायपास बनवला. मित्रांनो, हा आरवलीचा ब्रिज पण चालू झाला आता. पुढे बघा दिसेल तुम्हाला. आधी इथून खालून रस्ता होता, जसं इथे पाटी सावड्याला आपण बघितलं ते बघा. आरवली खराबच होता तो पण रस्ता. पण आता हे ब्रिज बांधलाय ना, फ्लायओव्हर बांधलाय, हा मस्त आहे. ओव्हरपास आहे तो. पण सिंगल लेनच आहे इथे. पेवर ब्लॉक पण लावलेले आहेत. पेवर ब्लॉक काही जात नाहीत. संगमेश्वरला आपण पोहोचलो होता थोड्याच वेळात. पण सावर्ड्यापासून संगमेश्वरला पोहोचायला खूप इश्यू आहेत. एक तर सिंगल लेनच आहे. बऱ्याच ठिकाणी सिंगल लेन कॉन्क्रीटची झालेली आहे, पण मोठ्या गाड्या जर मध्ये आल्या, असं जसं आपल्या समोर आहेत बघा इथे पुढे, त्यांना ओव्हरटेक करणं म्हणजे खूपच टफ होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे कॉन्क्रीट नाही आहे आणि जुनाच रस्ता आहे तो खूप खराब झालेला आहे. गाड्या पण किती आहेत सगळं. संगमेश्वर आला. संगमेश्वरचा डेपो नाही तर लेफ्टला. आपण काय करूया, आपण अजून डिसाईड नाही केलंय की आपण जुन्या रस्त्याने जाऊया पुढे हातखांबा वगैरे करून, का तो साखरपा मार्गे जाऊ. तर इथे ब्रेकफास्टला थांबूया. तिथे डिसिजन करून आपण तुम्हाला इन्फॉर्म करूया की आपण कसं जाणार आहे. कारण बघ ना, ह्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात ना सिंगल लेनमध्ये, काहीच करता येत नाही ॲक्च्युली. आणि इथे रस्त्यांची कामं पण खूप चालू आहेत. पण बघू. मित्रांनो, आपण आता गणेश कृपा हॉटेलला आलो आहोत. इथे जरा बसूया, मस्त ब्रेकफास्ट करूया आणि मग बघूया पुढचा आपण प्रवास कोणत्या मार्गे करायचा आहे. याचे रिव्ह्यू खूप चांगले ऐकलेले आहेत, तर बघू काय टेस्ट आहे. आणि आता वाजले आहेत 10:46. आपण 3 वाजता निघालेलो आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेट करा, आपल्याला ऑलमोस्ट 7.5 तास लागलेत. आम्ही गेलेलो गणेश कृपामध्ये आणि तिथे तुडुंब लाईन आहे. काही लोक मोदक घेण्यासाठी थांबले आहेत, काहींना आपला नाश्ता करायचा आहे, ब्रेकफास्ट वेगळेच आहे. मित्रांनो, आम्ही गेलेलो गणेश कृपा ते रेस्टॉरंटमध्ये आणि बघताशी आणि माहिती पडलं एवढी मोठी तुडुंब गर्दी आहे तिकडे. लाईन आहे आतमध्ये बसण्यासाठी, मोदक घेण्यासाठी. तर एवढे पेशन्स नाही आता की तिथे रांगेत उभे राहून ब्रेकफास्ट करायचा. तर आम्ही आता परत निघालो आहे. इथे समोर तुम्हाला दिसतंय आम्ही साखरपा मार्गे जाण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या ब्रिजवरती सॉलिड ट्रॅफिक आहे. कारण बरीच लोक मुंबईला निघाली आहेत ना आता कोकणातून, तर ट्रॅफिक जास्त आहे. आणि तो हातखांबा, लांजा, तो रस्ता वगैरे अवॉइड करण्यासाठी आम्ही मग आता इथून राईट मारणार आहोत पुढे आणि साखरपा मार्गे मग जाणार आहोत. आपण 4 जण आणि नाना 1 किलो घेऊन ये. मग 3-4 तुमचे तिघातच रेस. 1 किलो बस झालं. 1 किलो घेऊन ये. मग तर मटन घ्यायला चाललाय मांडी राजू. आणि चहा पाना, बाकी कायच नको. ऐकलं काय, मांडी आणि चहा, बाकी काय नको, चरबी पण नको. संगमेश्वरचा डेपो आहे ना, जिथे साखरपाला आपण टर्न घेतो, तिथे समोरच एक मटन शॉपवाला आहे. तर आम्हाला दिसला तो रस्त्यामध्ये, तर त्याच्याकडून आपण मटन घेतो आणि आपण मग घरी काहीतरी बनवू.
आम्ही इथे लांजा राजापूर रोडला पोहोचलेलो आहोत, म्हणजे आपला NH66 हायवे. तर आपल्याला आता इथून राईट मारून पुढे जाऊन NH66 वरती लेफ्ट मारायचं आहे, मर्ज व्हायचं आहे हायवेवरती. आणि इथून राजापूर 16 किलोमीटर आहे. ह्यालाच काय म्हणतात, ह्यालाच म्हणतात वाटोळ फाटा. NH66 आम्हाला नाही म्हणताना 2 तास 15 2 तास 20 मिनिटं लागली ऑल ओव्हर. राजापूरकरांना आपला प्रणाम. तर गुड आफ्टरनून राजापूरकर. आपण आता राजापूरला पोहोचलो आहोत. वाजले आहेत 2 आणि इथून आपल्याला पुढे आता खारेपाटण, तरळे आणि नांदगाव टिटा देवगडला जाण्यासाठी. क्या अगर है भाई बीच में गाड़ी डाल के. हा आहे राईट साईडला राजापूरचा डेपो, ST स्टँड. मस्त रोड आहे. तर मित्रांनो, आपण नांदगावला पोहोचतो आता आणि नांदगावलाच आपण मुंबई गोवा हायवे सोडणार आहोत आणि मुंबई गोवा हायवेवरनं एक्झिट घेऊन आपण आपल्या देवगडसाठी तिथून राईट टर्न मारणार आहोत. इथून कणकवली एक 15 ते 20 किलोमीटर असेल पुढे. तर आपण आता एक्झिट घेतोय मुंबई गोवा हायवेवरून, NH66 वरून, आणि तिथून पुढे आपण मग स्टेट हायवे घेणार आहे, आपला देवगड निपाणी हायवे. BMW में कौन आहे? तळे बाजारला पोहोचलो आपण आता आणि इथून 2 मिनिटात आपण आता घरी पोहोचू. मुंबईला साईड ते आपलं घर समोर दिसतंय. त्यात इथे कुठेतरी भजन असणार, नाहीतर कोणी मुंबईला जात असणार, मित्र वगैरे त्यांना सोडलं असणार. आमच्याकडचे कसे मुलं मुंबईला गेले की सर्वजण येतात त्यांना सोडायला. हे ह्यानी पण कंपाऊंड मारून घेतलं रे. हे कधी घेतलं यांनी? अरे तो हा आहे ना, आपण इथे जागा विकली लिहिले प्रमोद NA प्लॉट. नंबर सर्च कर पाहिजे कोणाचा. त्यांनी घेऊनच विकतोय की काय? दिल्लीला जागा विकणे वाटते जागा आहेत नाही. अच्छा, ह्यानी फ्रंट साईडचा घेतला म्हणजे तो. बाईक माझी एक आहे ना.